राज्यातील शेतकऱ्यांना 30 जून पर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकार घेईल अशी ग्वाही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे। कर्जमाफी बाबतीत परदेशी समिती स्थापन केलेली आहे। तिचा अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येईल आणि त्यावर कॅबिनेट बैठकीमध्ये चर्चा करून 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भातला निर्णय घेऊ असं भरणे यांनी सांगितलं। राज्यावर पुढचे काही दिवस दुहेरी संकट आहे। राज्यात काही भागांना पुढील 3 ते 4 दिवस हवामान विभागानं येलो अलर्ट दिलेला आहे, तर काही भागात उष्ण आणि दमट हवामान कायम राहणार असल्याचं देखील स्पष्ट झालंय। पुढील 3 ते 4 दिवस राज्यातील दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली। तर कोकण प्रदेशातील ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। सोयाबीनचे चुकारे रखडलेले असून शेतकऱ्यांचे 30 लाख रुपयांपेक्षा अधिक रुपये अडकलेले आहे। चौकशी सुरू करण्यात आली। बाजार समिती कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। मजुरांअभावी शेतीच्या कामाला विलंब होत असून पावसाच्या अंदाजाने शेतकरी हवालदिल झालेले आहे। रेणापूर तालुक्यातील हे चित्र आहे। खरीप 2020 पीक विम्याचे पैसे वाटपासाठी विशेष खाते उघडणार आमदार पाटील। शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक निर्णय। अत्याचारग्रस्त कुटुंबांना शासकीय सेवेचा आधार मिळणार। जिल्हाधिकारी मित्तल यांच्या हस्ते 8 वारसांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली। जायकवाडी धरणाचा विद्युत पुरवठा खंडित झालेला असून वीज बिल थकीत झाल्यामुळे महावितरणाची ही कारवाई करण्यात आलेली आहे। ठाणगाव योजनेचे 22.50 लाख वीज बिल थकलेले असून वीज पुरवठा खंडित करण्यात आला। टंचाईची शक्यता वर्तवली जाते। 22.5 लाख रुपयांची बिले थकली। केंद्र सरकारकडून तात्काळ हस्तक्षेपाची निर्यातदारांकडून मागणी केली जाते। कांदा निर्यातीला तातडीने पाठबळ द्या। कांदा प्रश्नावरती दीर्घकालीन पर्यायासाठी सरकारची समिती स्थापण्यात आली। मुख्यमंत्र्यांचे निर्देश। कांदा उत्पादकांना अनुदान जाहीर करण्याची मंत्री भुजबळांकडून मागणी केली जाते। 7 जिल्ह्यांमध्ये 7 महिला उत्पादक शेतकरी कंपन्या, सुमारे 4682 महिलांना मिळणार रोजगार। उमेद अभियानाचे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले। ज्वारी गहू काढणीची लगबग सुरू असून दिघंची परिसरामध्ये शेतकऱ्यांना अवकाळीची धास्ती बसलेली आहे। ज्वारी घटली असून भाकरी महागली। सांगली जिल्ह्यातील क्षेत्रामध्ये घटच। पारंपरिक वाण लुप्त झालेले आहे। बाजार मूल्य कमी झालेले असून हुरडा कडबा संपला। शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले। 89 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1798.78 कोटी रुपये वितरित करण्यात आले। भारताकडून 6 कोटी बॅरल रशियन तेलाची खरेदी करण्यात आली। एप्रिल महिन्यासाठीचा साठा ब्रेंटपेक्षा प्रति बॅरल $5 ते $15 अधिक मोजावे लागले। आता 10वी उत्तीर्ण असलेल्यांना सुद्धा होत आहे सहाय्यक लोको पायलट। देशभरामध्ये 11,000 जागांची मेगा भरती। मध्य रेल्वेसह अन्य विभागामध्ये मे महिन्यापासून भरती प्रक्रिया। सातारा जिल्ह्यामधील कारखानदारांनी थकवले 543 कोटी रुपये। 2879 कोटी रुपयांची FRP अदा करण्यात आली। साखर आयुक्त लक्ष देणार। कराड परिसरामधील घरकुलाचे 50,000चे वाढीव अनुदान तात्काळ जमा करा असं संग्राम पवार यांनी निवेदन दिले। अजित पवारांचा घातपात असल्यास कोणाच्याही बापाला मी सोडणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। तसेच यावेळी बोलताना ते काय म्हटले बघा, घातपात असल्याचे पुरावे उपलब्ध नाहीत। कारस्थान करणाऱ्यांचा मुर्दाही खणून काढू। कर्नाटकातील FIR बेकायदेशीर आहे। महाराष्ट्राची मानहानी व्हावी म्हणून कर्नाटकचे हे कृत्य आहे असे ते यावेळी बोलताना म्हणाले। गोकुळच्या 1320 दूध संस्थांवरती आवासनाची तलवार। पुढील आर्थिक वर्षामध्ये GDP हा 60% येणार। S&P ग्लोबल अंदाजामध्ये 40 गुणांकाने केली सुधारणा। कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी ठोस धोरण करा। आमदार काळेंचे मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यात आले। देऊळगाव सिद्धी परिसरामध्ये बिबट्याची दहशत दिसून येते। दिवसा वीज देण्याची मागणी केली जाते। वन विभागाने बसवला पिंजरा। नेवासा जिल्ह्यामधील 20,000 शेतकऱ्यांना गारपिटीचा फटका बसलेला आहे। 11,559 हेक्टरवरती नुकसान झालेले आहे। पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। कोळंबीची साता समुद्रापार मोहिनी निर्यातीमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे। 5 वर्षांमध्ये निर्यात दुप्पट झालेली असून 7,000 कोटींच्या उलाढालीसह ब्ल्यू रिलिव्हेशनकडे झेप घेण्यात आली।
राज्यामध्ये वाहन संख्या ही 5.28 कोटींवरती पोहोचलेली असून प्रदूषणाची चिंता वाढलेली आहे. सार्वजनिक परिवहन बळकटीकरणाची गरज आहे. अन्नासाठी भटकंती. कोकणामधील 3 लाख आदिवासी कातकऱ्यांचे परराज्यामध्ये स्थलांतरण. अनेक कुटुंबे वेठबिगारीच्या खाईमध्ये. सरकारकडे स्थलांतरणाची नोंद ठेवणारी यंत्रणाच नाही. आता महामंडळाच्या योजनांमधून लाडक्या बहिणींना व्यवसायासाठी अर्थसहाय्य प्रदान केले जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. ट्रम्पच्या नव्हे तर आमच्या अटी पूर्ण झाल्या तरच युद्धविराम देऊ, असे इराण म्हणाले. अमेरिकेचा 15 कलमी शांतीवार्ता आराखडा त्यांनी फेटाळला. घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत ठेवा, असे जिल्हाधिकाऱ्यांकडून गॅस वितरकांना सूचना देण्यात आल्या. जादा दर आकारल्यास कारवाईचा इशारा यावेळी देण्यात आला. गुढीपाडव्यापासून शेती कामांना वेग आलेला आहे. ट्रॅक्टरचे दर वाढल्याने शेतकरी हैराण झाले. जालना जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आता बैलांऐवजी ट्रॅक्टरलाच देत आहे पसंती. बैलजोडी ही महाग झालेली आहे. जालना जिल्ह्यामधील गारपिटीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाईची मदत द्यावी. ज्ञानेश्वर शेजूड यांचे कृषी मंत्र्यांना निवेदन देण्यात आले. अतिवृष्टीने जमिनीची खरडण. प्रशासनाने हक्कही हिरावला. शेतकरी मदतीपासून वंचित आहे. दोषी कोण असणार? कृषी की महसूल विभाग. नुकसान भरपाईची मागणी केली जाते. तेलाचा भडका आखातामध्ये, पण झड स्वयंपाकघरामध्ये पोहोचते. खाद्यतेल महागलेले असून स्वयंपाकघराचे बजेट बिघडले. इतर साहित्याचे सुद्धा दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी होते. वाशी परिसरामध्ये पवनचक्कीच्या वीजवाहिन्यांनी अडवला शेतकऱ्यांचा रस्ता. कारवाईसाठी घातले तहसीलदारांना साकडे. 31 मार्चची मुदत देण्यात आलेली असून ई पीक पाहणी केवळ 31% पूर्ण झालेली आहे. शासनाचा कारभार. सेलू तालुक्यातील 26,000 हेक्टर क्षेत्रात नोंदणी विनाच. मनरेगाची हमी कागदावरतीच. केवळ 8% कुटुंबांना 100 दिवस रोजगार मिळतोय. कॅगच्या अहवालाचा ठपका बसतोय. राज्यामध्ये अंमलबजावणीमध्ये गंभीर त्रुटी आल्यासमोर. मंजुरीपेक्षा जास्त निधी देत केंद्राचा सुखद धक्का दिलाय. कृषी विभागाने वेळेमध्ये अनुदान वाटल्याचा परिणाम होतोय. LPGचा गॅस टंचाईमध्ये शाश्वत पर्याय. नॅचरल शुगरमध्ये ओला कचरा. उरलेल्या अन्नापासून बायोगॅस निर्मिती. बायोगॅस ऊर्जेचा पर्याय ठरला वरदान. सातारा जिल्ह्यातील 879 बायोगॅस उभारणारे शेतकरी गॅस टंचाईपासून मुक्त झाले. कांदा प्रश्नी महाराष्ट्रामधील खासदारांचे संसदेच्या प्रांगणामध्ये आंदोलन करण्यात आले. कांदा प्रश्नावरती केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांनी कांद्याच्या माळा गळ्यामध्ये घालून संसदेसमोर आंदोलन केले. देशभरामध्ये उडान. नवीन 100 विमानतळांसह 200 हेलिपॅड उभारणार. केंद्र सरकारचा निर्णय घेण्यात आला. आर्थिक बोजाचे कारण देऊन जमिनीच्या मोबदल्यामध्ये कपात करता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा. आक्षेपार्ह व्हिडिओमुळे मंत्री जिरावड अडचणीमध्ये सापडले. तृतीयपंथी व्यक्तीसोबत होते एकाच खोलीमध्ये. राज्यामध्ये पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता ढासळली असून 24,000 नमुने दूषित ठरवले. 5.35 लाख नमुन्यांची तपासणी करण्यात आली. 16,000पेक्षा अधिक प्रकरणांमध्ये तातडीची उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. ठिबक तुषार संच खरेदीचे कोट्यावधी रुपये थकीत असून राज्यामधील शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहे. वाशिम जिल्ह्यातील 3,120 शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. नांदाला लागला तर तुमचे नामोनिशान नष्ट करू. भोंदूखराच्या संस्थेने अनिसला दिला होता दम. काही वर्षांपूर्वी प्रकरण दाबण्यासाठी रिव्हॉल्व्हरचा दाखविला होता धाक. 1,000 रुपये द्या आणि तिकीट घ्या. कामगारांच्या भांड्यावरती दलालांचा डल्ला. होते भ्रष्टाचार. जादूटोना करून समस्या संपल्या असत्या तर भोंदूखरातला ट्रम्पचा सल्लागार नेमला असता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. दोषींवरती कडक कारवाई करणार असल्याचे विधानसभेमध्ये पुन्हा ठणकावून सांगितले. आंबा काजू उत्पादकांना हेक्टरी 22,000 रुपये मदत द्या. मुख्यमंत्र्यांची घोषणा. कोकणवासियांना मोठा दिलासा मिळाला. बिलावरील LPG चार्ज बंद होणार. केंद्र सरकारचा कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला. वेगवेगळे खर्च दाखवून वसुली करणे हे चुकीचे. प्राधिकरण. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामेच नाही. शेतकरी संतप्त झालेले असून मसरूळ तलाठ्यावरती निष्क्रियतेचा आरोप केला जातोय. कारवाईची मागणी केली गेली. युरिया DAPच्या टंचाईची शक्यता भासते. 1.75 लाख टन पुरवठ्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण. मध्य पूर्व आशियातील तणावामुळे आयातीवरती गंभीर परिणाम होतोय. खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांवरती नवीन संकट. खडकपूर्णा धरण परिसरातून रेतीची अवैध वाहतूक केली जाते. शेतामध्ये बेकायदेशीर रस्ता. मीटर दोष मान्य तरीसुद्धा ग्राहकाला दिलासा नाही. थकबाकी व कालमर्यादेवरती वीज ग्राहक मंचाचा महत्त्वपूर्ण निर्णय.
तेलाचा भडका उडतोय आखातामध्ये, मात्र झळ स्वयंपाकघरामध्ये पोहोचते. खाद्यतेलाच्या दरामध्ये 10 ते 15% वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. दर घसरल्याने बाजारामध्ये गहू मक्याची आवक घटलेली आहे. सध्या स्थितीमध्ये सुमारे प्रति क्विंटल 2000 ते 2500 रुपये असा दर मिळत आहे. युद्धाचा भडका, बाजार नरमला. सोने चांदीमध्ये चढउतार चालू असून मागणी मात्र वाढली नाही. सराफ ग्राहक सावध. उजनी धरण निम्म्यावरती. गतवर्षीपेक्षा यंदा 10 TMC अधिक पाणीसाठा असून धरणामध्ये 51% पाणी पातळी. बार्शी बाजार समितीमध्ये ज्वारीची विक्रमी आवक झालेली असून दर हे 5100 रुपयांपर्यंत. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. 15000 कट्ट्यांची आवक झाली. सोलापूर परिसरामध्ये 13,724 ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवले. अचूक वीज बिले मिळणार. सांगोला उपविभाग उर्वरित स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम युद्धपातळीवरती. ढोबळी मिरचीच्या वजनावरून अडले. शेतकरी बांधव त्रासले. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तासभर शेतमालाचे लिलाव ठप्प झाले. शेतीपंप, ट्रॉली, बुलेट चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. तिघे जेरबंद झालेले असून सिन्नर पोलिसांची मोठी कारवाई. निफाडसह सिन्नर तालुक्यामध्ये जाणवू लागली पाणी टंचाई. शेतकऱ्यांना शेतीसह पशुधन सांभाळणे झाले अवघड. कळवा कालव्याचं आवर्तन. जळगाव नेऊर जिल्ह्यामध्ये उन्हाळ कांद्याचे उत्पादन घटणार. उशिराने लागवडीसह गरफा रोगाचा परिणाम होतोय. रोगट हवामान, उन्हाच्या तीव्रतेचा फटका बसतोय. शेतकरी वर्ग हवालदिल झाले. गरिबांच्या अन्नावरती डल्ला मारला जातोय. 2 महिन्यांपासून रेशन बंद आहे. माथुरी, आमचे धान्य गेले कुठे? महिलांचा हल्ला बोल. 19 लाख जन खात्यांमध्ये 764 कोटी धन. काही खात्यांवरती झिरो बॅलन्स. नागरिकाला बँकिंग व्यवस्थेची जोडणे, आर्थिक व्यवहार पारदर्शक करणे हाच केंद्र शासनाचा उद्देश आहे. नावालाच मोफत भांडी, प्रत्यक्षामध्ये 1000 रुपये मोजल्याशिवाय किट नाही मिळत. बांधकाम कामगारांच्या योजनेमध्ये घोळच चालू आहे. आणखी एका चांगल्या योजनेचा बट्ट्याबोळ झालेला असून एजंट म्हणतो सर्वांचेच हिस्से वाटे ठरलेले आहे. गोदाम चालकाला सुद्धा द्यावे लागतात पैसे. मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्याने 26 क्विंटल टोमॅटो फेकले रस्त्यावरती. शेतकऱ्याचे कृत्य. जालना परिसरामध्ये प्रति किलो मिळत होता 1 रुपयांचा भाव. बोगस जन्म मृत्यू नोंदी रद्द करण्याची प्रक्रिया संत गतीने सुरू आहे. 3500 आतापर्यंत 1100 नोंदी डिलीट करण्यात आला. मनुष्यबळच नाही. टरबूज उत्पादकांचे कंबरडे मोडले. अति आवक आणि हंगामाचा फटका बसतोय. भाव चौपट गडगडले. शेतजमीन पोट हिस्सा मोजणीसाठी आता केवळ 200 रुपयेच लागणार. 7-12 उतारा, नकाशे अद्ययावत ठेवण्यासाठी होणार मोठी मदत. पानेर परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती कांदा अनुदानाचे पैसे वर्ग करण्यात आले. यामध्ये 108 शेतकऱ्यांना मिळाला अनुदानाचा लाभ. मळनेरामध्ये बेकायदेशीर खत साठ्यावरती कृषी विभागाचा छापा. वर्षापूर्वीच जुना युरिया जप्त करण्यात आला. मुंबई गल्लीमध्ये गोदाम सील. वन पट्टेधारक शेतकरी शासनाच्या पीक विमा योजनेपासून वंचित आहे. तळोदा तालुका सर्वे नंबर अभावी पोर्टलवरती येतात अडचणी. शेतकरी चिंतेमध्ये, ठोस पावले उचलावी. सण उत्सव संपताच केळीचे दर कोसळलेले असून निर्यात ठप्प झालेली आहे. शेतकरी चिंतेमध्ये, बांधावरती जाऊन होते खरेदी. जळगावमध्ये पोखरा योजनेसाठी 1.5 महिन्यांमध्ये 7000 शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झालेले आहे. 309 गावांमध्ये योजना कार्यान्वित असून 2985 अर्जांना मंजुरी मिळाली. शेळगाव बॅरेज प्रकल्पाला 1400 कोटी रुपयांची सुधारित मान्यता. 9128 हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली. 198 कोटींचा प्रकल्प आता 1407 कोटींवरती. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.